हा आवाज कुठून येतोय? नो नो नो. आउच, बापरे बापरे, इथं सगळी खिचडी जळली आहे. आईने आता मागितली तर काय करू, वेळ पण नाही आता माझ्याकडे. शिट यार, मी ऑर्डरच करायला पाहिजे होती. उगाचच त्या आईंना इम्प्रेस करायला गेले. आता काय करू मी? ऑर्डर करते आता, मरू दे तिकडे, वेळ पण नाहीये. माझ्या सासूचे ना खूप नखरे असतात. हे कर, घरीच कर, तेच कर. ऑर्डर डन. आता खा मस्त मस्त बाहेरची खिचडी. अय्या, आणि जळलेल्या खिचडीचं काय करू? वसुंधराने बघितलं ना तर सगळ्यांना सांगेल. नाही, मला काहीतरी करायला पाहिजे. काय, सगळी फेकून देते. कनाया, काय आहे? नाही काही नाही. झालंय का तुझं आवरून? मला रताळ्याचा कीस बनवायचंय. हो हो हो, हे काय झालंय माझं सगळं करून. तू बाजूला, मी माझं माझं करायला घेते. हो, तू तुझं तुझंच कर आणि तुझं तुझंच खा, ओके? कारण आई माझ्या आजचीच खिचडी खाणार आहे. काही का खाईनात, पण त्यांचं पोट भरणं जास्त महत्वाचं आहे. वळेव. आणि हा डबा घेऊन कुठे चाललीस तू आता? मी माझ्या रूम मध्ये चालली आहे. माझा डब्बा तुझ्यापासून सेफ ठेवायला. तू काही काड्या केल्या आणि माझी खिचडी खराब केलीस तर शहाणी. पण मी असं का? बापरे, केवढी चित्र मुलगी आहे ही. विश्वाधारम लक्ष्मीकांत करून झालं वाचून? तुम्ही वाचू द्याल तर होईल ना? किती वेळेला तेच तेच विचारताय? तर भूक लागली आहे मला. अजून किती वेळ लागेल? 15 मिनिटं तरी आहे. अरे देवा. पण तुम्ही जा ना, तुम्ही सुरुवात तरी करा. तुमचा उपवास नाहीये, तुम्ही खिचडी खाऊच शकता. हा. नाही नको. आता म्हणशील खाऊ शकता आणि तुझ्या आधी खाल्लं तर उगाच दिवसभर टोमणे मारत बसशील. नको, त्यापेक्षा एकत्र खाऊया. मी एक काम करतो, मी बाहेर जाऊन बसतो, तू ये. किती ती लगबग. जा. ये लवकर. किती वेळ, नवरा उपाशी बसलाय आणि काय बाईचा पत्ताच नाहीये. छे. बाबा, हं? तुम्ही इथे काय करताय? आत बसा ना. काय आज जयश्री पोती वाजते. मी थांबतो इथेच. मला लागले भूक. मला सांग, खिचडी झाली? हो हो हो, झालीये ना, झालीये. मग देते थोडी टेस्ट करायला. आत्ता ऍक्च्युली नाही नको, राहू दे. जयश्री बरोबरच खातो, ती उगाच रुसून बसायची. हा, तेच म्हटलं. बाबा, हं. ते बाहेर किती उकडतंय. तुम्ही आत मस्त एसी लावून बसा ना, जरा बरं वाटेल, छान वाटेल. हिवाळ्यात कशाला पाहिजे एसी? मी थांबतो इथेच. बाबा, आई आवाज देत आहेत वाटतं तुम्हाला. मला नाही ऐकू आली. मी ऐकलं ना, पण हे बघा, परत हाक मारली. बाबा, जा 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 पटकन, नाहीतर आई उगाच रुसून बसतील. हो 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 हो, बरोबर. कमाल झाली. कान पण म्हातारे झाले. आलो आलो. जयश्री, मॅडम तुमचं पार्सल. पेमेंट ऑनलाईन करते, ओके? जा आता. अरे जा, बघत काय उभा आहे? बाबूळ्यात कुठला. तू काय करतेस इथे? अजून आवरून नाही का झालं? झालंय माझं आवरून.
काही हवंय का तुला? मला हे अख्खं किचन हवंय. मी तुझ्यासमोर काम नाही करणार. तू जा बरं इथून. काय 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 लपवतेस ग तू हातात? कुठे काय? आणि तुला काय करायचंय ग? तू जा ना इथून. तनय अगं ते हो. तू काय करतेस इथे? तुला म्हंटल होतं ना आज जा. ओके, चालू दे तुझं. काय प्रॉब्लेम आहे नाहीचा काय माहिती, मध्ये 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 नुसतं. हा काय झालं? कोण घाल? अगं हाक मारलीस ना? मी नाही. तनया म्हणाले की तिला 2 वेळा आवाज आला म्हणून. तुमच्या पोटातून आला असेल आवाज. कावळे कोकलतायत ना. तुला असं म्हणायचं की तुझा आवाज कावळ्यासारखा आहे? काहीतरी विनोद करू नका हो. अरे खरंच तिला आवाज आला. जाऊ देत, मीच खायला घालते तुम्हाला. नाही तर दिवसभर तुम्ही माझं डोकं खात बसणार. अगं खरंच ती म्हणाली. चला, जरा धीर धरवत नाही तुम्हाला. अगं मग काय तनयाने सांगितलं मला की तू हाक मारतेस म्हणून मी आलो आत. असं तनया. कमाल. आले आले आई. हा हा हा. हो थँक्यू थँक्यू. मस्त वास येतोय हा. अरे छान दिसते. टेम्पटिंग. वा 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 मस्त. एकदम त्या खानावळीसारखी झाली हा. मी म्हंटलच होतं तनयाला जमणार म्हणजे जमणार. आई हे घ्या, रताळ्याचा गोड चीज बनवलाय. नको, मी आपली खिचडीच खाईन. राहू दे मी खातो. हाई, तुम्ही सुरुवात करा ना. अहो मॅडम, मागाशी खिचडी सोबत रायता द्यायचा राहूनच गेला. अहो काहीतरी काय बोलताय? हे काही मी मागवलेलं नाहीये. अहो असं का करताय? हे तुमचंच आहे. हो माझं नाही. हे घ्या, मी नाही मागवलंय. नाही नाही, हे घ्या, नाहीतर माझं रेटिंग कमी होईल. मी चाललो. अहो मी जमलं तनयाला जमलं. मस्त तनया, छान. खानावळीतली खिचडी जमली तुला. अगं जयश्री, आता काय करशील तू? म्हणजे तुला हॉटेलमधलं चालत नाही ना. तिथली कढई कसली असेल, भांडी कसली असतील. मला बाबा आवडतं, मी खातो. जाऊ दे, मी खातच नाही. सॉरी मस्करी गेली. खा खा खा. आई नको म्हणून सांगितलंय ना एकदा. अगं अन्नावर कसला राग करतेस? खा ना, आता वसुंधराने बनवलंय ना खायला. आई प्लीज, उपवास आहे तुमचा. खाऊन घ्या काहीतरी, असं उपाशी नका राहू. हे बघ, नाही खाल्लंस तर तुलाच त्रास होईल. उगाच हॉस्पिटलमध्ये जावं लागेल. धावपळ आम्हाला करावी लागेल. चल, असं काय करतेस? दर खा. बस झालं, खा तुम्हीच. अगं खा. अगं आई
असू दे, मी संपवतो. हे जयश्रीचं, हे माझं. मस्त. हा बोल. तनया, रडायला काय झालं तुला? नक्की त्या वसुंधराने काहीतरी केलं असेल, हो ना? मम्मा, यावेळेस तर मी खूप जोरात तोंडावर पडले आणि यावेळी तर त्या मूर्ख वसुंधराला काहीच करायची गरज नाही पडली. अगं पण झालंय काय तनया? मम्मा, तूच म्हणाली होतीस ना तुझ्या सासूला इम्प्रेस कर म्हणून मी त्यांच्यासाठी खिचडी बनवली, तर ती सगळी खिचडी करपून गेली. अरे देवा. अगं पण मम्मा, तरी मी गिव्ह अप नाही केलं. मी ना बाहेरून खिचडी ऑर्डर केली, आई खाणार पण होत्या. त्यात तो मूर्ख डिलिव्हरी बॉय रायता राहिला म्हणून परत आला. आईने खिचडी खाल्ली पण नाही आणि ती वसुंधरा माझी मज्जा बघत बसली. तनया, आधी रडणं बंद कर. रडणं बंद कर आधी. आणि मला एक सांग, तू आधीच खिचडीची ऑर्डर का नाही दिलीस? अगं तूच म्हणाली होतीस ना तुझ्या सासूबाईंना इम्प्रेस कर म्हणून मी गेले किचन मध्ये. अगं हो, पण म्हणून काय डायरेक्ट खिचडी करायची? नशीब तुझी खिचडी त्या जयश्रीनी खाल्ली नाही म्हणून, नाहीतर ती इम्प्रेस नाही डिप्रेस झाली असती. मम्मा, मम्मा काय मम्मा? हे बघ तन्या, खोटं बोलणं चुकीचं नाहीये, खोटं बोलणं पकडलं जाणं हे चुकीचं आहे. आणि दर वेळेला जरा खुट्ट झालं की मम्माला फोन करतेस. कधीतरी स्वतःचं डोकं वापरायला शिक. आता फोन ठेव आणि आधी जाऊन जयश्रीची माफी माग. काय परत लोटांगण? तनया, जे सांगितलंय ना ते कर. ओके फाईन, बाय. बाय. झालं आईशी बोलून? चांगलंय. अशा वेळेला साथ आईच देऊ शकते. पण आता मी जे सांगते तेही लक्षात ठेव. नेक्स्ट टाइम जर कोणी मदत ऑफर केली तर ती घ्यायची, नाहीतर हे असं होतं. प्रामाणिकपणे वागणं तुला जमत नाही आणि नियती खोटारड्या माणसांची कधी साथ करत नाही. तू काय माझ्या जखमेवर मीठ चोळायला आलीयस? नाही ग, मीठ नाही. तुझ्यासाठी रताळ्याचा गोडगोड किस करून आणलाय. घे, खा. अगं घे ग तनया, खा. एन्जॉय. आलात तुम्ही? पाणी देते. हे घ्या. चहा करू? नाही नको. काय झालं? टेन्शन मध्ये दिसताय. नाही बरं, असं टेन्शन नाही आहे. जाऊ दे, एवढं काही नाही. ऑफिसमध्ये काय झालंय का? सांगा ना. टपू नका माझ्यापासून. नाही, होण्यासारखं काही नाही. मला फक्त अखिलची थोडी काळजी वाटते. अखिलची? का? कारण तो खूप काम करतोय. म्हणजे ही जी अचानक एवढी सगळी रिस्पॉन्सिबिलिटी त्याच्या अंगावर आली आहे ना, त्याचा खूप स्ट्रेस घेतलाय त्याने. तू लहान आहे, शिकतोय, तू करतोय का. पण ही जी फेज असते ना, ही खूप डिफिकल्ट असते, खूप कठीण असते. मी सुद्धा असं 24 तास झपटल्यासारखं काम करत असायचो. सतत तेच विचार डोक्यात. आणि ह्या सगळ्यामुळे ना तब्येत सुद्धा बिघडते. आणि हे आपलं शेंडेफळ कधीच जरा नाजूक आहे. किती विचार करताय तुम्ही? आहात ना त्याच्याबरोबर. हो, पण त्याला स्वतःला प्रूव्ह करायचंय. मी मदत करतो असं म्हणणंही बरोबर नाही ना.
पण काळजी नका करू. प्रत्येकाच्या आयुष्यात असे चॅलेंजेस गरजेचे असतात. त्यामुळेच तर माणसाची ग्रोथ होते की नाही. बरोबर आहे तुमचं, पण तुम बिचारा टेन्शनमध्ये अस्वस्थ आहे आणि मी असं निवांत झालोय. हे पण आवडत नाही मला. म्हणजे कंपनीची काळजी आता कमी झाली आहे आणि अखिलबद्दलची वाढली, असं झालं ना तुमचं? पण यासाठी तुम्ही काही नाही करू शकत, हे कळतंय ना तुम्हाला? कळतंय मला, म्हणूनच अजून वाईट वाटतंय. पण माझ्याकडे एक उपाय आहे, रामबाण उपाय. काय? चिनू मनू बनी. यू आर राईट. सगळ्यावरचं औषध आहे. तुम्हाला बरोबर माझ्या सगळ्या दुखण्यांवरची औषधं माहिती आहे का? नाही 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 रामो, नको नको. सोडणार नाहीये मी तुला, सोडणार नाहीये मी तुला. दम करते ना तू. तनु उठ. कुठे आहे ती? कुठे कुठे कोण? ती वसुंधरा? ती तिच्या रूम मध्ये असणार ना. ओके. नो आय एम नॉट ओके. वसुंधरा ना स्वप्नात पण मला माझ्या थोबाडीत मारताना दिसतीये. यार तू अजून किती दिवस याचा विचार करणार आहेस? जाऊ दे ना, आता संपलाय तो विषय. अखिल, हा विषय तुझ्यासाठी संपला असेल पण माझ्यासाठी कधीच संपणार नाहीये. आणि तुला लाज वाटत नाही असं म्हणायला की सोडून दे? काहीतरी कर ना. मी काय करणार आहे तनु? आता हे बघ, हे जे काही आहे ना हे तुमच्यात आहे. त्या दिवशी तू नशेत वाटते तसं बडबड करत होती तिला, म्हणून तिने मारलं तुला. अखिल, तू अशक्य आहेस. आणि तुला माझी पर्वा कुठे आहे? काय फरक पडतो ना तुला? कम ऑन यार, आर यू बिंग सिरियस राईट नाउ? डू यू हॅव एनी आयडिया माझ्या डोक्यावर आता किती प्रेशर आहे, किती टेन्शन मध्ये आहे मी कंपनी चालवतोय, मी सतत काम करतोय यार, रोज मीटिंग करतोय. आता उद्या पण मीटिंग्स लाईन अप येतात. नो व्हॉट एव्हर, मला आता पाद नाही घालायचं आहे. आय नीड सम रेस्ट. मी झोपतोय. गुड नाईट. अखिल, गुड नाईट. बोल. मम्मा, डोकं आउट होतंय माझं. त्या वसुंधराने स्वप्नात पण माझ्या कानाखाली मारली. तू नुसती येऊन तिला धमकी देऊन गेलीस. कधी ऍक्शन घेणार आहेस? हे सगळं ना नकोसं झालंय मला. असं वाटतं जावं तिच्याकडे आणि सनसनीत वाजवून द्यावी. तुला काय वाटतं? मला वाटत नाही तिला थोबाडीत मारावीशी. अगं, प्रत्येक वेळेला मारण्यासाठी हातच उचलायला पाहिजे असं नाहीये बाळा. अपमान ना खूप जास्त दुखतो. असं करायचं ना की आयुष्यात कधी उभीच राहिली नाही पाहिजे, असं पाडायचं तिला, कळलं? पण त्यासाठी तू पेशन्स ठेवायला पाहिजेस. म्हणजे अजून वाट बघू? हो, नाही तर इम्पेशंटली काहीतरी करायला जाशील आणि स्वतःचाच अपमान करून घेशील. नाही मम्मा, यार मला काहीतरी करायचंय तिला. तनया, तू झोप बरं आता, झोप. आणि मलाही झोपू देत. गुड नाईट. कोणाचा? तनयाचा फोन होता? काय म्हणत होती? टेन्शन मध्ये जरा. आणि तू तुझ्या लाडक्या लेकीला नेहमीप्रमाणे पट्टी पडवली असशीलच ना? तुला काय करायचंय? मी हँडल करतेय ना. ते डोक्यावर जे कर्ज झालंय ना त्याची चिंता करतो. ते कोणामुळे झालं याचाही विचार करा जरा. तुमच्याच कर्माची फळं आहेत ती. म्हणे हँडल करील. माझ्या नाही, त्या जयश्रीमुळे झालंय हे सगळं. माझ्या आयुष्याची माती करून स्वतः मात्र श्रीमंतीत लोळतीये. पण नाही जयू, तुझे ना दिवस भरत आलेत. नाही तुला आणि वसुंधराला रस्त्यावरती आणलं ना तर बघच.